नमस्कार. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम हजारो माझ्या व्ह्यूअर्सचा मी नमस्कार करतो की सातत्यानं महाराष्ट्रावर अन्याय होतोय असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय. त्याला कारण असं आहे की काल औसा इथे येऊन उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर ऑफर दिली आमच्या गडकरी साहेबांना की गडकरी द्या राजीनामा आणि व्हा आमच्या सामील. आता गडकरींना संघापासून दूर करणं, गडकरींना भाजपपासून दूर करणं हे एवढं सोपं नाही आहे. कारण जसं विलासरावांच्या रक्तात काँग्रेस तसं गडकरींच्या रक्ताच्या नसामध्ये जनसंघ संघ आहे. आणि कुठंतरी आता संघाच्या दबावापोटी त्यांना तिकीट मिळेल, पण एक महाराष्ट्राची भावना ही चालू आहे की आता गडकरींची वेळ आलेली, पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये गडकरी आहेत. तेवढे गुण, त्यांचे गट्स आज महाराष्ट्रात नव्हे तर या संपूर्ण देशामध्ये जिथं आपण ट्रॅव्हलिंग करतो, प्रवास करतो आणि ते रोड पाहतो, त्यामुळे हे रोडकरी गडकरी आपल्या हृदयामध्ये स्थान करून बसतात की आज गडकरी साहेब तुमच्यामुळं या महाराष्ट्रच नव्हे तर देशामधले सगळे रोड 100 वर्ष टिकतील असे मजबूत झालेले आहेत. आणि हे फार मोठं गुडविल आहे भारतीय जनता पार्टीला गडकरी साहेबांचं. तरी गडकरी साहेबाबद्दल बातम्या चालू असतात. आणि गडकरी साहेबांनी स्पष्ट सांगितलं परवा एका भाषणामध्ये नागपूरला की मी निवडणुकीला जरी मला तिकीट दिलं तर मी म्हणणार तुम्हाला द्यायचं का नाही ते तुम्ही ठरवा. मी काही जास्त फरक आहे प्रचार करण्याचं हे काही मी काय करणार नाही. गरज तुम्हाला आहे का नाही हे मला बघायचं आहे. म्हणजे गडकरींना माहीत झालेलं आहे की आता देशातली जनता त्यांना मान सन्मान देते आहे, एक आदराची भावना देते. मग गडकरी साहेबांचा विजय हा काळ्या दगडावरची रेघ आहे, ते कुठूनही उभा राहूया. नितीनजी गडकरी साहेब जिथून उभा राहतील ती काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांचा विजय प्रचंड बहुमतानं आहे. अहो, विरोधी पक्षातले लोकसुद्धा गडकरी साहेबांना मानतात. आता तुम्हाला सांगतो, अनेक मंत्री महाराष्ट्रातले यापूर्वी ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेससुद्धा जात होते. कोणतंही सरकार बदललं तर गडकरी साहेबांचे मित्र हे सर्व पक्षामध्ये समान. आणि गडकरी साहेबांचा एक विशेष स्वभाव आहे की जिथं विकास येतो त्या ठिकाणी ते पक्ष पार्टी काही बघत नाहीत, फक्त त्याचं गावाचं विकासाचं आहे ना काम करून टाक. काल तरी त्या टीव्हीत जानपूरच्या सभेमध्ये एकानं मागणी केली की इथं पूल पाहिजे. गडकरी साहेब म्हणले मला माहीतही नाही ते रोड कुठे आहे, मला माहीतच नाही ते पूल कुठं बनणार आहे. चला मी मंजुरी दिली म्हणले स्टेजवरच. याला म्हणतात विकास, याला म्हणतात कामाची धडाडी. तुम्ही गडकरी साहेबांचं भाषण जर कधी ऐकलं तर एकही भाषण कोटीच्या खाली नसतं. 800 कोटी, 1000 कोटी, 100 कोटी, 500 कोटी, 800 कोटी आपलं डोकं करायला लागतं. असा कोट्यवधीचा हिशोब ज्यांच्या मुखात, अंतर्मुखात, त्यांच्या मनात तोंडपाठ आहे. कुठला रोड किती कोटीचा आहे, इकडे काय काम चालू आहे, अख्ख्या देशाचं मॉनिटरिंग करणारा हा मंत्री. म्हणूनच निश्चितच आज आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटणं साहजिक आहे की आता गडकरी साहेबांच्या गळ्यात पंतप्रधानाची माळ पडायला पाहिजे. एक प्रामाणिक मत, एक वैयक्तिक मत म्हणा किंवा एक सर्वसामान्यांचं मत म्हणा किंवा रोडवर फिरणारं एका सामान्य रत्नाकर आवसेकरचं म्हणा. गडकरीने रोड बांधले त्याच रोडवर आज आम्ही फिरतो आहेत, मग आम्हाला रोडकरी म्हणा. असे रोडवरचे आम रत्नाकर आवसेकर त्याने भावना व्यक्त केली आहे. आणि भावना व्यक्त करायचा अधिकार, या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या भारत देशामध्ये प्रत्येक नागरिकाला आहे. मी माझं मत व्यक्त करतो आहे. हे कुठंतरी आता दरवेळेस आपण गुजरातला भरपूर न्याय दिलेला आहे, एक वेळा महाराष्ट्राला द्यावा. दरवेळेस हातातलं सुटून चाललेलं पंतप्रधान पद गडकरी साहेबांना मिळावं. आणि गडकरी साहेबांना जर तरी जाहीरच केलं की हे पंतप्रधान पदाचे दावेदार, तर आनंद होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला.
महाराष्ट्र अमित शहा साहेब तुमच्यावर आणि मोदी साहेबांवर फुलं उधळल्याशिवाय राहणार नाही. कारण एक बऱ्याच वर्षापासून कितीतरी टर्म झाल्या की जवळ आलेला तोंडचा घास निघून जातो आहे. अहो, शिवराज पाटील चाकूरकर पंतप्रधान होणार होते लातूरचे आमच्या, पण अवघ्या काही मतांना पराभूत झाले. त्यांना संरक्षण मंत्र्यावर यावं लागलं, नंबर 2चं पद मिळालं. नाही तर सोनिया गांधींच्या मनामध्ये हे पक्कं ठरलं होतं की तिने म्हणूनही दाखवलं की पटेल साहब हम आपको पंतप्रधान बनाने वाले थे. मग नंतर त्यांचा नंबर लागला. असं तोंडचा घास जातो या महाराष्ट्राचा. कारण एखादं नेतृत्व घडायला 50-50 वर्षाची तपश्चर्या जाते, 100-100 वर्षाचे एक काळ जावा लागतो. तेव्हा एखादा शरद पवार, तेव्हा एखादे पंतप्रधान दावेदार असणारे शरद पवार साहेब जन्म घेतात. 100 वर्षाचा काळ जावा लागतो, तेव्हा एखादे प्रमोद महाजन जन्म घेतात. 100 वर्षाचा काळ जावा लागतो, तेव्हा एखादे शिवराज पाटील साहेब जन्म घ्यावे लागतात. 100 वर्षाचा काळ जावा लागतो, तेव्हा एखादे नितीन गडकरी साहेब असे जन्म घ्यावे लागतात. असे हे नेते या महाराष्ट्राचे. गोपीनाथ मुंडेसारखं चांगलं नेतृत्व अपघातानं आपल्या हातातून गेलेलं आहे. त्यांचं सुद्धा फ्युचर, त्यांचं भविष्य इतकं उज्ज्वल होतं, पण नाही मानवलं दिल्लीचं पाणी, त्यांना नाही मानवलं. विलासरावजी तर म्हणून दाखवायचं. आता अवजड मंत्री होते विलासरावजी, काय मी त्यांच्या फोनवर संपर्कात असायचं. मला सांगितलं होतं, अवसेकर तू रात्री 11:30च्या पूर्वी फोन करत जा. मी आपला रात्रीच फोन करायचा त्यांना. तुम्हाला खोटं नाही सांगत. कुठंतरी विलासरावजींच्या मनामध्ये सुद्धा एक नाराजी होती की मी एवढं चांगलं मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि त्यांना दिल्लीत यावं लागलं. अवजड मंत्रिपद त्यांना मिळालं होतं. पण त्याच्यातून त्यांनी सांगितलं की अवजड मंत्रिपद मिळूनसुद्धा, मी अवघड खातं मिळूनसुद्धा जे जे काही नवं हवं ते या महाराष्ट्राला देण्याचं विलासरावजींनी काम केलेलं आहे. अवधीत काही काळच मिळालेला आहे. आपण विलासरावजी रमले नाही तो दिल्लीमध्ये. त्यांनी म्हणूनच दाखवायचे, मला दिल्लीचं पाणी नाही मानवलं, मला दिल्ली नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जी मजा आहे ती दिल्लीत नाही आहे. आता विनोद तावडे साहेब रमतायत तिथं दिल्लीमध्ये, खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचंसुद्धा फ्युचर चांगलं आहे. पक्ष कुठले असो, नेतृत्व महाराष्ट्राचं आहे. आमचं एकच म्हणलं की या महाराष्ट्राला नेतृत्व द्या, महाराष्ट्राला मोठ्या मोठ्या पदावर बसवा. नितीन गडकरी साहेबांना आता चांगलं मानाचं स्थान द्या, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे या भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि नितीन गडकरी साहेबांना जर पंतप्रधान करता आलं तर अवश्य करावं. कारण आता पुढच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की येणाऱ्या 24 वर्षावर 25 वर्षानंतर काय होणार आहे, 10 वर्षानंतर काय होणार आहे, 5 वर्षानंतर काय होणार आहे. कारण आता यापुढे एक चांगलं नेतृत्व, या देशाला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व, एक हुशार आणि कर्तृत्व नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी साहेब आहेत. म्हणून एक मीच नाही, मी तर एक सर्वसामान्य यूट्यूबर आहे, पण या महाराष्ट्रातल्या तमाम एखाद्या साध्या माणसाला जरी तुम्ही विचारलं, अरे गडकरी साहेब पंतप्रधान व्हावे वाटतं का, हो म्हणणार, मला वाटतं की गडकरी साहेब पंतप्रधान व्हावे. म्हणजे एवढे गुण आणि एवढा द्रष्टा नेता, त्यांचं वक्तृत्व म्हणजे अफाट आहे, ज्ञान अफाट आहे. एकही शब्द वक्तृत्वात डबल येत नाही आणि अगदी सहज सुंदर ते समजावून सांगतात प्रत्येक गोष्ट. विकासाच्या बद्दल बोलताना तर नितीन गडकरी साहेब बोलतच राहावे ना, आपण ऐकतच राहावं असं आपल्याला कायम वाटतं. म्हणून आजचा जो आम्ही घाट घातला आहे की कुठंतरी एक वैयक्तिक प्रेम म्हणा, कुठंतरी आपल्या महाराष्ट्राचा माणूस मोठा व्हावा वाटतं असं म्हणा. हे कशामुळे मी कार्यक्रम केला की काल आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी घोषणा केली आहे, जाहीरपणे स्टेजवर सांगितले की गडकरीजी राजीनामा द्या, या आमच्याकडे, आम्ही तुमचा सन्मान करू. त्यामुळे हा कार्यक्रम मला करावा लागला. आता विचार गडकरींनी करायचा आहे. आणि खरं तर गडकरी साहेब हे शांत मितभाषी स्वभावाचे, कोणत्याही आघळपघळ राजकारणात न पडणारं व्यक्तिमत्व आहे. आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम
आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.